पण आता दगड नको काळजी करू. एकदा तो शुद्धीवर आला ना आपण काढून घेऊ सगळी माहिती त्याच्याकडून. अरे त्यासाठी तू शुद्धीवर आला पाहिजे ना. आणि एक गोष्ट कळत नाही, या आर्याताईंचं दुसरं कोणावर प्रेम होतं ना तर त्यांनी जामकर साहेबांना सांगायला पाहिजे होतं. साहेबांना पण कसं काय कळलं नाही काय माहिती. सर तुमचे पेशंट शुद्धीवर आलेत. हॅलो, तुम्हाला काही जाणवतंय का? माझा आवाज ऐकू येतोय? साकेत मी सुधाकर कोरिली पोलीस स्टेशन मधून आलोय. साकेत, तू जामकर साहेबांना ओळखतो का? हा, त्यांची बहीण आर्याताई तुझ्या मैत्रीण आहेत. साकेत, आठवायचा प्रयत्न कर. देशमुख साहेब, त्याला असं तुम्ही म्हणल्यावर लगेच नाही आठवणार. त्याला ब्रेन इंजुरी झाली. डॉक्टर, थोडं गरजेचं आहे, महत्वाचं आहे खूप. साकेत, थोडा आठवायचा प्रयत्न कर. अरे आर्याताई तुझ्या मैत्रीण आहेत. सर प्लीज. साकेत, आर्याताईंना ओळखतोस का? हा, त्या कुठे आहेत? त्यांचं काय झालं? साकेत, अरे बोल काहीतरी. आर्याताई तुझ्या मैत्रीण होत्या, तुला त्यांच्याबद्दल काय आठवतंय का? हा, त्या कुठे गेल्या? साकेत, जरा आठवायचा प्रयत्न कर. साकेत, डॉक्टर अहो, काय करताय तुम्ही? तुम्हाला मी सांगितलं होतं त्याला जास्त त्रास देऊ नका. तो परत बेशुद्ध झालाय. प्लीज, तुम्ही प्लीज बाहेर जा आता. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की साकेतच हे सगळं घडवून आणतोय. म्हणजे आर्याताईंवर हल्ला झाला काय तो साकेतनंच घडवून आणला, किंवा आर्याताई कोणासोबत असतील तर साकेत सोबत असतील. पण हा तर महिनाभर झाला इथंच पडू नये. आपण सगळीकडून फसत चाललोय. जोर याला शुद्ध येत नाही ना तोवर तपास पुढे जाऊच शकत नाही. खरा आरोपी कोणीतरी वेगळाच आहे. अरे पण आता आपण जास्त जोर लावला आणि त्याला काय झालं तर? हेच ना, रिस्क आहे. रिस्क आहे. म्हणजे आरोपी कोणीतरी दुसराच असला पाहिजे. ऐक, आपण गावात नाकाबंदी उठवली आहे. तू एक काम कर, जा आणि सगळ्या नाकाबंदी परत लाव. प्रत्येक गाडीची कसून चौकशी झाली पाहिजे. कळलं? जा, मी थांबतो. हो. याला लवकरात लवकर शुद्ध आली पाहिजे.